इराणला युद्ध नको, पण अमेरिकेसमोर झुकणार नाही. 5 वर्ष युद्ध लढण्याची तयारी असल्याचं इराणच्या भारतातील प्रतिनिधींचं मोठं विधान. तर हॉर्मुझ सामुद्रधुनीमधून भारतीय जहाजांना परवानगी असल्याचं केलं स्पष्ट. शिवालिक आणि नंदा देवी जहाजं हॉर्मुझ सामुद्रधुनीतून भारताकडे रवाना. जहाजांमध्ये एलपीजी असल्याची पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती. दोन्ही जहाजं 16 ते 17 मार्च पर्यंत भारतात पोहोचणार. बेरूतमध्ये इस्रायलचा भीषण हवाई हल्ला. दक्षिण उपनगर ढिगाऱ्याखाली. मृतांचा आकडा वाढला. बेरूतच्या उपनगरांमध्ये इमारती जमीनदोस्त. एअर इंडिया आणि इंडिगो पाठोपाठ आता अकासा एअर सुद्धा इंधन चार्ज आकारणार. उद्यापासून तिकीट बुकिंगवर अतिरिक्त इंधन चार्ज 200 ते 1300 रुपये दर वाढणार. राज्यात घरगुती गॅसचा कसलाच तुटवडा नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. काँग्रेस जाणीवपूर्वक अफवा पसरवत असून लोकांनी एजन्सी बाहेर रांगा लावू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. युद्धाची झळ आता बाटलीबंद पाण्याला. प्लास्टिकसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात वाढ. क्रूड ऑइलच्या रिफायनरीमधून मिळतो बॉटलसाठीचा कच्चा माल. राज्य सरकारकडून गॅस वितरणाबाबत नियमावली जारी. आश्रमशाळा, वसतिगृह, मध्यान्ह भोजन, अंगणवाडीला 100% गॅस पुरवण्याचे निर्देश. संभाजीनगरमध्ये सत्संगाचा महाप्रसाद लाकडाच्या चुलीवर. चुलीवरच्या महाप्रसादाचा भाविकांना लाभ. बुलढाण्यामध्ये देऊळघाट गावातील हॉटेल्सवर गॅस तुटवड्याचा परिणामच नाही. 20 ते 25 वर्षांपासून कोळशाच्या भट्टीवर चालतात गावातले हॉटेल्स. मुंबईतील ऐतिहासिक दी एशियाटिक सोसायटीच्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती. मतदार याद्यांमधील गोंधळ आणि कायदेशीर तांत्रिक बाबींमुळे निर्णय. उत्तर कोरियाचं पुन्हा शक्ती प्रदर्शन. जपानच्या समुद्रात डागली 10 क्षेपणास्त्र. जपान आणि दक्षिण कोरियाकडून तातडीने आणीबाणीचा इशारा. लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा. वांगचुक यांच्यावरील राष्ट्रीय सुरक्षा कायदा गृह मंत्रालयाने हटवला. जोधपूर जेलमध्ये शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.